सावित्री ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत. तरी तिकडे ज्योती आणि त्यासोबतच त्याचे दोन्हीही मित्र सोबत चालत असतात. इथे आता ज्योती ह्या दोघांनाही समजवत असतो की थॉमस पेनने जे काही सांगितले ते मी माझ्या खऱ्या आयुष्यातसुद्धा उपयोगी करणार आहे. मी ठरवलं आहे की माझं खरं आयुष्यसुद्धा तसंच थॉमस पेनने सांगितलं आहे तसंच करणार आहे. प्रत्येक जणाला हा समान अधिकार आहे आणि त्याला प्रत्येक गोष्टीची समान गोष्टीची उपयोगिता आहे हे सुद्धा मी ठरवलं आहे. तसंच आपल्या समाजातच आपण एकमेकांना खूपच खाली पडल्या जातो. जातीनुसार, रंगानुसार किंवा काही असलं त्यानुसारसुद्धा. तेव्हाच त्याचा एक मित्र जो आहे तो म्हणजे सदा तो स्वतःहूनच बोलतो की हे मात्र बरोबर बोललास ज्योती, उलट हे तर खूपच चुकीचं आहे. मी स्वतः जेव्हा माझ्या घरी बाहेरून जातो तेव्हा मला आंघोळ केल्याशिवाय आत जाता येत नाही. तेव्हा त्याचा दुसरा मित्र जो आहे तो सुद्धा म्हणतो की खरंच मला पण माझी जी पुस्तकाची पिशवी आहे तीसुद्धा लांब ठेवावी लागते. इतक्यातच त्या दोघांचं लक्ष ज्योतीच्या हातामध्ये असलेला अंकलिपी या पुस्तकाकडे जातं. तेव्हा दोघेही एकत्र विचारतात, काय रे ज्योती, आता तू इयत्ता पहिलीपासून सुरुवात करणार आहेस की काय? आता अंकलिपी वगैरे वाचणार आहेस की काय? पण इतक्यात ज्योती म्हणतो की नाही, ही खरं तर माझ्यासाठी आहेच नाही, ही मी आता समाजात बदलणाऱ्या त्या गोष्टीसाठी आहे जी मी करणार आहे आणि त्याची खरं तर आपल्या समाजाला खरंच खूपच जास्त गरज आहे. म्हणूनच त्याची सुरुवात आजपासून मी करणार आहे असं म्हणून तो त्या दोघांनाही समजवत असतो. इथे खरं तर आता त्याचे जे मित्र आहे ते त्यांना फारसं ज्योती काय म्हणतोय हे कळत तर नाही, पण एक गोष्ट मात्र त्यांना माहिती असतं. ते म्हणतात की ज्योती, तू काहीही करशील तरीसुद्धा आम्हाला चालेल, कारण प्रत्येक वेळी आता तुझ्या ह्या गोष्टींवरती आम्ही तुझ्या पाठीशी ठाम उभा आहोत, एवढं मात्र लक्षात ठेव असं म्हणून ज्योतीला ते सांगत असतात. आता ज्योतीला हे ऐकून खरंच खूपच जास्त भारी आणि कमाल वाटतं. त्याला असं वाटतं की त्याचे मित्र जे आहेत ते आता त्याच्यासोबत आहेत. म्हणूनच आता तिघेही एकत्र येऊन ठरवतात की कसं या समाजाला प्रत्येक गोष्टीपासून सगळ्यांना इक्वॅलिटी दिली पाहिजे. या गोष्टीची आता ते पुढे जाऊन तयारी करणार असतात. इथे ज्योतींनी तर ठरवलंसुद्धा असतं की त्याला आत्तापासून काय करायचं आहे ते. म्हणूनच ती अंकलिपीचं पुस्तक तो त्याच्यासोबत घेऊन गेलेला असतो. इथे आता तिघं जणं एकत्र येतात आणि म्हणतात की आता तू जे काय करशील त्याच्यामध्ये आम्ही तुझ्या पाठीशी आहोतच ज्योती असं म्हणून त्याला सांगत असतात. इथे ज्योतीलासुद्धा आनंद वाटतो. त्यांना असं वाटतं की तुम्ही माझे मित्र आहात तरीसुद्धा ब्राह्मण हे सोडून एक मनुष्य म्हणून माझ्या सोबतीला असाल ना असं म्हणून ज्योती हा त्या दोघांनाही प्रश्न विचारतो. तेव्हा ते दोघेही हो म्हणून असं उत्तर देतात आणि त्याच्या हातात हात देतात आणि म्हणतात की ब्राह्मण ही तर फक्त आमची जात आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचं आम्ही माणूस आहोत आणि माणसानीच एका माणसाला प्रत्येक गोष्टी साथ दिली पाहिजे असं म्हणून ते दोघेही आता त्याला साथ देतात. हे ऐकून ज्योतीला खूप भरून येतं आणि बरंसुद्धा वाटतं, कारण त्याचे मित्र हे पण त्याच्यासारखेच समजूतदार आणि खूपच जास्त शिकलेले नसले तरीसुद्धा त्यांना शिक्षणाचं महत्त्व हे माहिती असतं. ज्योती आता घरी येतो आणि तिकडे असलेला गणपती त्याला उचलतो आणि म्हणतो की काय रे गणपती, काय चाललं आहे, तुझी काकी इकडं. इतक्यातच तिथे काकी येते. काकी म्हणते की आहो काय करताय तुम्ही, लहान पोरासमोर असं का म्हणताय. इतक्यातच आता ज्योती त्याने आणलेलं अंकलिपीचं पुस्तक हे तो सावित्रीला देतो. सावित्रीला सांगतो की ही जी पुस्तक आहे ती आतमध्ये सांभाळून ठेव असं म्हणून सावित्री ते पुस्तक आतमध्ये घेऊन जाते. इथे आता ज्योती आणि गणू जो आहे तो एकत्र मिळून खेळू लागतात. दुसरीकडे रात्र होते. रात्र झाल्यास आता इथे सगळ्याच बायका ह्या काम करत असतात. इथे आता जी गणू आहे त्याच्यासोबत त्याची चिमणा जी खेळत असते, तर त्याची आई पारू ही कुरडायची सगळ्या
सामग्री घेऊन तिचं चालू असतं. इतक्यातच आता जी सावित्री आहे ती भांडी घासून नुकतीच आलेली असते. इतक्यातच आता जो गणू आहे तो धावून धावून सावित्रीकडे जातो आणि म्हणतो की मला काकीकडूनच गोष्ट ऐकायची आहे, काकीकडूनच गोष्ट ऐकायची आहे असं म्हणून आता तो सावित्रीकडे धावत जातो. पारू पण ही खूप आनंदाने पाहत असते की सावित्रीचं आणि गणूचं नातं हे खूपच जास्त घट्ट आहे. इतक्यातच आता इथे तो म्हणतो की मला आताच्या आता तुझ्याकडून गोष्ट ऐकायची आहे. तर इतक्यातच आता जी पारू आहे ती म्हणते की जाऊ बाई, अहो तुम्ही उगाचच त्याच्या नादी हे नका लागू. तुम्ही एक काम करा, तुम्ही त्याला घेऊन जावा, त्याला गोष्ट सांगा आणि त्याला झोपवा. मी तोपर्यंत इकडचं जे काही काम आहे ते आवरून ठेवते असं म्हणून त्याला सांगत असते. इथे आता चिमणाला ही गोष्ट फारच आवडत नाही. चिमणाला खरं तर सावित्रीचा आधीपासूनच हा राग आलेला असतो. इथे आता सगळेजण झोपायची तयारी करत असतात. तेव्हा इकडे चिमणाचा नवरा म्हणजेच दादा हे आता स्वतःहूनच इथे खूप सारे फुलं वगैरे घेऊन आलेले असतात. चिमणा म्हणते की अहो हे काय, तुम्ही हे सगळं इथेच आणलं, तुम्ही दुसऱ्या खोलीत जाऊन करा ना. तोपर्यंत इथे आता तो सांगतो की नाही, मला जमणार नाही. खरं तर त्यांना उद्या सकाळपर्यंत 50 गजऱ्यांची ऑर्डर द्यायची आहे मला, आणि ती मला देणं इतक्याच एकट्याने मला जमणार नाही. लगेचच पारू म्हणते की अहो पण मग तुम्हीच करत बसा, कारण मी काय हाताला हात लावणार नाही, मी आधीच लय दमली आहे. त्यासोबतच इथे तो म्हणतो की अगं असं काय करतेस, य की जरा हाताला हात लाव, पाहिजे तर तुझ्या संगतीला सावित्रीला बोलव आणि मी हवं तर ज्योतीला पण बोलवतो. लगेचच चिमणा त्याला आता सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या सांगू लागते. ती त्याला म्हणते की अहो आता कुठलं कसलं ते सावित्री आणि ज्योती तात्यासाहेब ते दोघे पण आता बदललेत. त्यांना दोघेही आता संसाराला लागलेत. मग अशी भांडी घासून झाले की त्यांना इतक्या घाईघाईने खोलीमध्ये जायचं होतं की बापरे सांगूच नाही. पण इथे हा जो आपला गणोबा आहे तोच त्यांच्या मागे लागला की मला गोष्ट सांगा म्हणून. त्यांनी त्याला झोपवायसाठी ते गोष्ट सांगायला गेले, पण आपला गणू कसला झोपतोय, त्याला तर झोप लागेनासच झाले. इथे आता जसं त्याच्या भावाला कळतं की तो पूर्णपणे संसाराला लागला आहे म्हणून त्यासोबतच आता इथे त्यालासुद्धा बरं वाटतं. त्याला म्हणतं की खूपच भारी आहे, तो संसाराला लागला आहे म्हणजे खरंच बरं झालं. इथे लगेचच आता पारू ही गणूला म्हणते की अरे गणूबा झोपून घे, किती रात्र झाली आहे असं म्हणून त्याला सांगतच असते. इथे आता सावित्री आणि ज्योतीबद्दल दोघेही भरभरून बोलत असतात. खरं तर त्या दोघांचं खरंच खूपच कौतुक आणि खूपच जास्त चांगलं वाटत असतं. तेव्हाच इथे आता त्याचा भाऊ जो आहे त्याच्या डोळ्यात पाणी आल्यासारखं होतं आणि त्याला आनंद पण होतो की खरंच बरं झालं माझा भाऊ हा मार्गाला लागला असं म्हणून. आता दुसरीकडे ज्योती जो आहे तो सावित्रीसाठी जे पुस्तक आणलेलं असतं त्यांनी तो तिच्यासमोर घेऊन आलेला असतो. इथे सावित्री ही अंथरूण वगैरे टाकायची तयारी करत असते. सावित्री जशी अंथरूण वगैरे टाकते इतक्यातच ज्योती हा तिच्यासाठी पाट आणतो आणि म्हणतो की सावित्री हे पाट जे आहे त्याचपासून पाट नाही तर तुझा फळा आहे आणि हा तुझा खडू, आणि आजपासून तुला शिकायची तयारी करायची आहे. शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे हे मी तुला कालच समजून सांगितलं आहे, आणि त्यातला एक महत्त्वाचा खडा म्हणजे तू असणार आहेस असं म्हणून त्यांनी तिच्यासाठी आणलेली अंकलिपी ही तिला दाखवतो. सावित्रीला खूपच कौतुक वाटतं. सावित्री म्हणते की अगं बाई हे तुम्ही माझ्यासाठी आणलं होय, हे मला खूपच जास्त भारी वाटतंय, मला लय आवडलं. आणि असं म्हणून ती तिच्या छातीची ती अंकलिपीचं जे पुस्तक आहे ते लावते. तिला खरंच मनापासून खूप आनंद होतो की पहिल्यांदा ज्योतीने तिच्यासाठी पुस्तक आणलं आहे म्हणून. तिला ज्योतीच्या शिक्षणाचं कौतुक होतंच, आता स्वतःचंही ती करू लागणार होती. इथं आता जो ज्योती आहे तो तिला विचारतो, मग तयार आहेस ना सावित्री तू शिकायला? तेव्हा सावित्री जी आहे तिला खूप घाबरल्यासारखं होतं आणि म्हणते की नाही मालक, मला शिकायला काही जमणार नाही, ती असं म्हणते. तेव्हा आता इथे
ज्योती जो आहे तो म्हणतो की अगं सावित्री, असं काय करतेस तू? हे खरंच कुठलं बोलणं झालं? काल तर तू म्हटली होतीस की तू शिकशील म्हणून, आणि आज अचानकच असं नकार देतेस. मला खरंच कळत नाही. तेव्हा सावित्री म्हणते की अहो, मला आधी तुमच्या पाया पडायचं आहे. तुम्ही फक्त माझे पती नाही आहात, तुम्ही फक्त माझे मालक नाही आहात, तर आजपासून तुम्ही माझे शिक्षकसुद्धा आहात. मी तुमची शिक्षिका आहे आणि तुम्ही माझे गुरु आहात, असं म्हणून सावित्री आता ज्योतीला तो मान देते. तेव्हा ज्योती जो आहे तो तिला सांगत असतो की सावित्री, हे असं पाया वगैरे पडणं मला चालणार नाही बरं का. खरं तर थॉमस पेननी सांगितलं आहे की माणूस आणि त्यासोबतच प्रत्येक माणूस असो, तो महिला असो किंवा पुरुष असो, त्या दोघांचेही अधिकार किंवा समानता ही एकत्रच आहे. म्हणूनच मला अजिबातच चालणार नाही की तू अशी माझ्या पाया वगैरे पडशील म्हणून. हे खरंच एक चूक आहे. तेव्हा आता जो ज्योती आहे तो स्वतःहूनच आता म्हणतो की ही चूक आता मी सुद्धा करणार आहे, मी पण आता तुझ्या पाया पडणार आहे, असं म्हणून तो सुद्धा सावित्रीच्या पाया पडतो, जे की सावित्रीला आवडत नाही. सावित्री म्हणते की अहो, असं काय करताय तुम्ही? हे करणं खरंच योग्य नाही बरं का, असं म्हणून ते दोघेही आता हसू लागतात. आणि त्यासोबतच सावित्रीला खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं, कारण ज्योतीनेही तिचे पाय पडलेले असतात. पण ज्योती हा तिची समजूत घालतो. तिला म्हणतो की सावित्री, अगं तुला तर माहिती आहे या सगळ्या गोष्टीचं नेमकं उदाहरण हे कशाबद्दल आपण देतोय ते, असं म्हणून सावित्रीच्या लक्षात येतं. आणि त्यासोबतच सावित्री म्हणते की सावित्री, तुला हे शिकावंच लागेल, कारण हे जर तू शिकलीस तर तुला माहिती आहे की समाजात बदल हा कुठून आणि कसा आणि तू घडवशील, असं म्हणून ती तिला सांगत असतो. इथे आता ज्योती हा सावित्रीला पूर्णपणे शिकण्यासाठी तयार करतो. त्यासोबतच आता दोघेही खाली बसतात आणि त्यासोबतच तिथे असलेली जी अंकलिपी आहे ती आता ज्योती तिला सांगणार असतो. तो तिला तिचा फळा देतो, तिचा खडू देतो आणि तिला म्हणतो की हे घे, हा तुझा फळा आहे आणि ही तुझी खडू आहे. सावित्रीने पहिल्यांदाच आता तो खडू हातामध्ये धरलेला असतो. तिला लिहायला तर काही जमत नाही, पण ज्योती हा तिला स्वतःहून तिचा हात पकडून तिला मदत करत असतो. जसा ज्योतीने सावित्रीचा हात धरला तसंच सावित्रीला कसं तरी व्हावं लागतं. तिला खूपच जास्त भारी वाटतं की ह्यांनी माझा हात धरून मला शिकवलं आहे. म्हणूनच असं करून आता ज्योतीकडे सावित्री ही तिच्या प्रेमाच्या नजरेने हे पाहतच असते. ज्योती मात्र तिला शिकवण्यात खूपच चिंब बुडालेला असतो. ज्योती म्हणतो की हे अ आहे, हे क आहे, असं सगळ्या गोष्टी इथे ज्योती हा तिला समजावून सांगत असतो. पण जोपर्यंत सावित्री जी आहे तिच्या हातामध्ये ज्योतीचा हात असतो, सावित्री ही मनापासूनच ज्योतीला पाहत असते. इतक्यातच ज्योतीची नजर ही आता सावित्रीकडे जाते. तो पाहतो की सावित्री ही आपल्यालाच पाहतीये म्हणून. तेव्हाच ज्योती म्हणतो की काय गं सावित्री, कळलं ना मी काय शिकवतोय तुला ते, असं म्हणून सावित्रीला खूप मज्जा येत असते शिकायला. सावित्री पण खूपच जास्त आनंदाने त्याचं जे शिक्षण आहे ते आनंद घेत असते. इथे सावित्री आता क ख ग हे शिकायला सुरुवात झालेली असते. इथे ज्योती म्हणतो की सावित्री, तुला सुद्धा माझ्यासोबत बोलावं लागेल की नेमकं हे काय आहे, क ख ग काय आहे. तेव्हा इथे आता सावित्रीसुद्धा त्याच्यासोबत बोलते की हे क आहे, हे ख आहे, हे ग आहे, तर हे घ आहे. तिला बोलायला सुद्धा खूपच आनंद वाटत असतो आणि मज्जासुद्धा येते, कारण हे सगळे अक्षरं तिने पहिल्यांदाच पाहिलेली असतात, लिहिलेली असतात आणि बोललेली सुद्धा असतात. तिला आता खूपच जास्त भारी वाटत असतं. इथे आता ज्योती जो आहे तो तिला सांगतो की तुला आवडलं नाही हे सगळं, तुला जमलं की नाही बघ, तुला जमेलच, असं म्हणून तिला सांगत असतो. इतक्यातच आता गणू जो आहे तुमच्या खोळीबाहेर धावत येतो आणि म्हणतो की मला काकीकडून गोष्ट ऐकायची, असं म्हणून पारू पण तिच्या मागे धावते. दोघेजण घाबरतात आणि त्यांच्या दारापाशी जाऊन तिथे ऐकायला उभे राहतात की नेमकं काय घडतंय हे आपल्याला कळलंच पाहिजे, असं म्हणून आता तिकडे पारू जी आहे ती आता गणूची समजूत घालते आणि त्याला तिथून घेऊन जाते. इतक्यातच आता सावित्री आणि जो ज्योती आहे पुन्हा एकदा त्यांच्या फळ्या आणि खडूजवळ येतात.
तर आता ज्योती हा स्वतःहूनच सावित्रीला म्हणतो की सावित्री, तू आता मला ग हे लिहून दाखवणार आहेस. आता सावित्री जी आहे ती विचार करते, मला ग लिहायचं आहे म्हणजे नेमका तो ग कसा असेल, मला काही कळेनासं झालं आहे, पण तरीसुद्धा मी ट्राय करते. असं म्हणून सावित्री आता त्या फळ्यावरती ग हा गिरवते. पण खरं तर तो ग जो ती गिरवते तो चुकलेला असतो. तिने खरं तर फळ्यावरती उलटा ग हा काढलेला असतो. तेव्हा आता इथे सावित्री जी आहे ती ज्योतीला विचारते, काय हो, जमलं आहे ना मला, बरोबर आहे ना? तेव्हा ज्योती तिला म्हणतो की जमलं तर आहे, पण एक त्याच्यामध्ये चूक आहे. आता तुझी जी चूक आहे ती मी तुला दाखवतो. असं म्हणून आता ज्योती जो आहे तो तिला म्हणतो की उठ आणि चल माझ्याबरोबर. असं म्हणून तो तिला सांगतच असतो. इथे ज्योती आणि सावित्री दोघेही आता उठतात आणि तिथे समोर असलेला त्यांच्या खोलीतला आरसा जो आहे तिथे पोचतात आणि ज्योती हा आरशासमोर तिला तिचा जो ग आहे तो खरा कसा असणार आहे हे दाखवतो. कारण तिने उलटा ग काढलेला असतो आणि आरशासमोर गेल्यावरती तो सरळ होतो. तेव्हा दोघेही मन भरून हसतात आणि एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा सावित्रीला समजतं की तिला गोष्टी समजणार आहेत, पण थोडा वेळ लागणार आहे म्हणून. तेव्हा इथे ज्योती जो आहे तो खूपच जास्त आनंद घेऊन तिला शिकवत असतो. इथे दुसरीकडे पहाट होते आणि ज्योती तिला सांगत असतो की मी तुला काल जो काय अभ्यास शिकवला आहे त्याचा तू आज करशील ना पुन्हा एकदा अभ्यास? तर सावित्री हो म्हणून त्याला सांगते. आता ज्योतीला खरंच खूप भारी वाटतं. ज्योती म्हणतो की हो, सावित्री हो म्हणाली आहे म्हणजे ती करणारच. इथे ज्योती हा तिला समजून सांगत असतो, जर तुला जमलंच तर खोलीमध्ये बसूनच पुन्हा अभ्यास कर आणि शक्यतच झालं तर खोलीचं दारच लाव बरं का, नाही तर कुणी बघितलं तर उगीचच त्यांना राडा खाल्ल्याला संधीच भेटेल. असं म्हणून आता ज्योती हा त्याच्या शाळेसाठी निघून गेलेला असतो. इथे सावित्री जी आहे ती सुद्धा आता त्यांनी जे सांगितलं आहे हे लक्षात ठेवते. दुसरीकडे सावित्री ही आता भाकरीसाठी पीठ घेत असते. तेव्हा ती भाकरी थापत असते. तिथे त्या भाकरीच्या पिठावरती तिला एक आयडिया सुचते. ती आयडिया आता तिला वापरायची असते. त्याच भाकरीच्या साचवलेल्या पिठावरती ती अ, आ, ई ह्या सगळ्या गोष्टी लिहायला शिकत असते. तिला खूपच भारी आयडिया सुचते. ती म्हणते की हेच कमाल आहे, मला खोलीमध्ये बसायची पण गरज नाही आणि त्यासोबतच मी माझा जो अभ्यास आहे तो सुद्धा असाच करू शकते. हे तिला खूपच भारी सुचलेलं असतं. इथे सावित्री आता त्याच पिठामध्ये वेगवेगळे अक्षर जे आहे ते लिहून पाहत असते. तिला आनंद होतो. तिला असं वाटतं की ह्यांनी जे मला शिकवलं आहे ते खरंच खूपच जास्त मला उपयोगात पडतं आहे. असं म्हणून सावित्री आता आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे की सावित्री कशी खोलीमध्ये बसून अभ्यास करत असते. इतक्यातच आता खोलीतून सगळेजण हे तिचं दार ठोकतात आणि सावित्री दार उघडते. तेव्हा सावित्रीने सगळं तिच्या पदराने पुसून टाकलेलं असतं. इथे सावित्री म्हणते की अहो तसं नाही, मला डोळा लागला होता. लगेचच तिची जी काकू सासू आहे ती तिला म्हणते, पण अगं हे